ठीक आहे, प्रार्थनेने सुरुवात करूया. शंखं चक्रं जलौकान् दधदमृतघटं चारुदोर्भिश्चतुर्भिः सूक्ष्मस्वच्छातिरुद्यां शुकपरिविलसन् मौलिमं भोजनेत्रं कालाम्भोदोज्ज्वलाङ्गं कटितटविलसच्चारुपीताम्बराढ्यं वन्दे धन्वन्तरिं तन् निखिलगदवन प्रौढदावाग्निलीलम् ब्रह्मणो हि समारब्धाम् आत्रेयाद्येषु पूजिताम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम् आयुर्वेदरतं वन्दे माधवाख्यं महागुरुम् आयुर्वेदामृतं सर्वं शिष्येभ्यो यः प्रदत्तवान् द्रष्टा ज्ञानी दृष्टकर्मा कृतकर्मा तथैव च अध्यापकोऽभिषक् श्रेष्ठो महान् संशोधकस्तथा गुणैरेतैः समुदितैः कार्यं प्रतनोति सः वृद्ध्यर्थं हि कार्यस्य वयं नु प्रयतामहे रागादिरोगाः सहजाः समूला येनाशु सर्वे जगतोऽप्यपास्ताः तमेकवैद्यं शिरसा नमामि वैद्यागमज्ञांश्च पितामहादि. मोठंच करून होतीस ते तुझ्याकडे. त्या काल आपण व्रीहीच्या संदर्भामध्ये बोललो होतो. पुढचा जो आहे बहुमूत्र पुरीशोष्मा त्रिदोषस्त्वेव पाटला हा असणार अशा स्वरूपाचं. त्या पाटल संज्ञक व्रीही ज्या आहे ह्या पित्तकर आणि गुरु मधुर रस आणि आम्ल विपाकी असणाऱ्या स्वरूपाच्या. त्या आपण आता जे काही तांदूळ खातो ते शाली आहेत का व्रीही आहेत आणि मधुर विपाकी आहेत का आम्ल विपाकी आहेत असं सगळ्याच गोष्टी बघणं आवश्यक असणार अशा स्वरूपाचं आहे. कंगुकोद्रव जूर्णाभ गदी वर्णपादिकाः श्यामाकत्तोय श्यामाक हस्तिश्यामाक शिल्बिकाः शिशिरोद्दाल निवार वरुक बरकोत्कटाः मधुलिकांत निर्गंडी वेणुपर्णी प्रशांतिकाः कवेतुकाण्डलौहित्य तोयपर्णी मुकुन्दराः कुपित्तहराः रूक्षाः कषाय मधुना हिमाः वातला बद्धवेणमूत्रा लघवो लेखनात्मकाः. त्यातही सगळी क्षुद्रधान्य कंगू वगैरे असणार अशा स्वरूपाचं आहे. आणि आता ते आपल्या शहरी लोकांच्या वापरात अजिबात नाही असणार म्हणण्यासारखं प्रकरण आहे. खेडेगावातून किंवा आदिवासींमध्ये हे आहे असणार अशा स्वरूपाचं. तर त्यातही वरई क्षुद्रधान्य म्हणून वापरलं जातं आणि ते उपवासासाठी चालतं अशी एक संकल्पना. दातारगुरूंच्या म्हणण्याप्रमाणे ते अतिशय उष्णवीर्य असणार अशा स्वरूपाचं आहे आणि विशेषतः रक्तप्रदाराच्या बाबतीमध्ये वृद्धी करणार अशा स्वरूपाचं ठरतं. पण इथं वरुक असं एक आलंय, वरुक बरकोत्कटाः. पण हे सगळे कषाय मधुरा हिमाहा कफपित्ताराहा असे म्हटले, त्यामुळे ते हे धान्य नसावं असं दिसतंय आता तरी. माझा अनुभव ते पित्तकारक आहे अशा स्वरूपाचाच होता. तर त्याच्यामुळे त्रास होतो असं आहे का त्याच्याबरोबर दाण्याची आमटी घेतली जाते म्हणून ती पित्तकारक होते? नुसतेच वरईचे तांदूळ शिजवून घेऊन खाल्ले बरोबर काही न घेता किंवा फारक तूप जिऱ्याची फोडणी देऊन तर कदाचित ते तितके त्रासदायक होत नसते अशा स्वरूपाचं असेल. पण ह्यातली बाकीची जी आहेत ही आता खर तर अवघड आहे, एकंदर सांगता येणं त्याच्याविषयी असणार अशा स्वरूपाचं. नाचणीला नेमका काय शब्द आहे, कारण हे नाचणीला लागू पडणार असणार अशा स्वरूपाचं एका अर्थाने राहील वर्णन जे आहे ते.
तर त्यातला कुठला पर्टिक्युलर शब्द नाचणीला आहे असं जर कळलं तर मग कदाचित त्याचं करता येईल, किंवा इतर कुठल्या तरी फॉर्म मध्ये आदिवासींच्या क्षेत्रात जरी ही मिळत असली तरी ठीक आहे. ते कफपित्त हर वृक्ष कषाय मधुर शीतवीर्य वातल बद्धविणमूत्र लघु आणि लेखनात्मक आहे. लेखनात्मक असल्यामुळे स्थौल्यामध्ये हे वापरायला हरकत नाही असणार अशा स्वरूपाचं राहील. आता स्थौल्यामध्ये गुरुचातर्पण असं लागतं, हे लघु अपतर्पण करणार असणार अशा स्वरूपाचं आहे. भग्नसंधान कृत तत्र प्रियंगुर बृहणी गुरु कोरदोष परंग्राही स्पर्शे शीतो विषापः उद्दालकस्तु वीर्योष्णो निवार श्लेष्मवर्धनः शीतवीर्या विशेषेण स्निग्धा वृष्या मधुलिका. तर प्रियंगू त्याला कंगू असं स्वरूपाचं म्हटलंय. ही नेमकं काय धान्य आहे सांगता येणं अवघड असणार अशा स्वरूपाचं. ती संधानकृत म्हणून वर्णन केली आहे. आणि बृहण आणि गुरु जे वरचं जे आहे हे सगळे लेखनात्मक असणारे अशा स्वरूपात आहे. त्याचा अपवाद ते बृहण आणि गुरु असणारे अशा स्वरूपाची म्हणून आहे. आणि मग कोरदूष हा विषापह परंग्राही आणि स्पर्शशीत असणार अशा स्वरूपाचा. उद्दालक वीर्योष्ण आणि निवार श्लेष्मवर्धन हा. तर हे सगळे आता मधुलिका हे खरं ज्येष्ठमधाचा एक पर्याय पण आहे. एष्टी मधुतथा एष्टी मधुकंतथा वगैरे वगैरे भवेत तो ये मधुलिका असणार असं. तीच पाण्यामध्ये झाली की तिला मधुलिका असं म्हटलं. पण हे स्वतंत्र पुन्हा काही धान्य आहे का असा एक वेगळा विचार करायला असणार अशा स्वरूपाचं लागेल. पण एकदा खरंच यांची नेमकी मराठी नावं काय आणि ती तीच आहेत असं ठरवण्यासाठी काय करायचं हा एक मोठा उद्योग आहे आता खरं म्हणजे. सांगता येणं अवघड आहे आता तरी. सांगता येणं अवघड आहे आता तरी. पण या संदर्भात काय झालं असेल किंवा भावप्रकाशामध्ये चोडेकरांनी काही करण्याचा प्रयत्न केलेला असणार अशा स्वरूपाचा असेल तर ते बघणं असणार अशा स्वरूपाचा भाग आहे. वृक्षशीतो गुरुस्वादु सरोविड वातकृद्यवः वृक्षस्थैर्य करो मूत्र मेदः पित्तकफांजे तीनस श्वास कासोरु स्तंभकंठत्वगामया गुणैर्न्यूनतरा ज्ञेया यवाद अनयवा वहायाः उष्णासरा वेणुयवाः कषाया वातपित्तला. त्या यव म्हणून जे धान्य मिळतात सातू तर गुरु आहे वृक्ष असणार अशा स्वरूपाचा आहे. मधुर रस आणि बीट आणि वात असं दोन्ही वाढवणारा असणार अशा स्वरूपाचा आहे. पण तरीही वृक्ष स्थैर्य कर मूत्रमेद पित्त कफ यांना जिंकणारा आणि म्हणून एकंदर खरं स्थौल्य अशा अर्थाने विचार करायचा झाला तर जास्त बरा प्रकार आहे स्थौल्यासाठी. त्यांनी स्वादुर्गुरुश्च गोधूम वातचित वातकृत यवहा असं दोन त्याच्यामध्ये बायफर्केशन करण्याचा प्रयत्न केलेला असणार अशा स्वरूपाचा आहे. तर बाकीचे गुणधर्म सारखे असून द्रव्यारंभक महाभूत आणि गुणारंभक महाभूत भिन्न अशा स्वरूपाचे असल्यामुळे विचित्र प्रत्यारब्ध ह्या भेदानुसार यव आणि गोधूम यांच्यामध्ये फरक होतो असणार अशा स्वरूपाचा. त्या विशेषतः स्थौल्य प्रमेह ह्या साठी म्हणून किंवा पिनस श्वास कास उरुस्तंभ कंठत्व गामय वगैरे या सगळ्यासाठी म्हणून हा जास्त चांगला आहे. यव जास्त चांगला आहे असणार अशा स्वरूपाचा. आणि व्योषादी सक्तू म्हणून एक योग पुढे
आलेला आहे. व्यशकट विवरा शीघ्र विळंगाती विशास्ते राहा वगैरे अशा स्वरूपाचं. तर सप्तमी षोडश गुणे युक्तम पीतम नियंत्रित असं ते वर्णन आलंय. आणि ते असं तेल, तूप, मध, पाणी आणि ती पावडर 16 पट सातू घातलेली असणार आहे. कोणाचा तरी स्पीकर ऑन आहे. हॅलो. तर एकंदर त्या सगळ्या अर्थाने सातू हे चांगलं असणार अशा स्वरूपाचा आहे. आणि त्यांनी वजन कमी होतात किंवा प्रमेहामध्ये उपयोग होतो. प्रमेहामध्ये अनेक ठिकाणी सातूचा वापर आलेला असणार अशा स्वरूपाचा आहे. फक्त तो खूप वृक्ष आहे. भाकरी केली तर भरपूर तूप किंवा लोणी घ्यायला लागतं, त्याच्याशिवाय होत नाही. आणि भगरा भगरा जास्त पीठ असणार अशा स्वरूपाचं असतं. चाळ खूप निघतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन ते करायला हवं. नाहीतर पोळी आणि सातू असं एकत्र करूनही फुलका किंवा भाकरी अशा गोष्टी करता येतात. तिकडे आता अहमदाबादला हे रेग्युलर प्रचारात आहे असणार अशा स्वरूपात. ते आमच्याकडचे एक विद्यार्थ्याने त्याचे खाकरे पण बनवले काही प्रमाणात. गहू म्हणजे गहू जास्त आणि हे कमी आहे, पण किती आहे त्याचं प्रमाण? 200. 1 किलोला 200 ग्रॅम सातू असणार अशा स्वरूपाचा वापरून खाकरे पण बनवलेत असणार अशा स्वरूपाचे. वृक्ष आणि स्थिरकरत्व असं त्याच्यात आणखीन 2 चांगले गुणधर्म असणार अशा स्वरूपाचे आहेत. येत नाही असं आहे. बर. नियल चांगले बारीक दळून मिळतात आणि त्यातनं काही चाळी येत नाही. जर घरच्या गिरणीवरती दळून बघितलं आणि त्यातनं काही चाळ निघालेला नाही असं, याच्यासाठी पुसाचं कटत आहे ना. पण आणि त्याच्यापासून लाह्या बनवणं असा एक उद्योग खरं तर करून बघायला पाहिजे असं स्वरूपाचा, आणि त्याचाही वापर करून बघणं असणार. पण मेद कफ पित्त असं जिथं कॉम्बिनेशन आहे आणि प्रमेह स्थौल्य अशा स्वरूपाचे विकार आहेत, तिथे हे खूप चांगलं प्रकरण आहे. ते वागलदऱ्याचं जे कॅन्सर हॉस्पिटल आहे तिथे सकाळी रेग्युलरली ह्या सातूच्या पिठाचा बनवलेला शिरा म्हणजे तो खरं गोड नाहीये, उपम्यासारखं ते प्रकरण आहे. साजूक तुपामध्ये परतून घेऊन शिजवून चवीपुरतं मीठ घालून, वाटलं तर कोथिंबीर वगैरे असं घालून देतात. चवीला चांगला होतो असं आहे. आणि त्यांनी कॅन्सर साठी म्हणून ते वापरण्याच्या मागचं लॉजिक काय असं बघायला पाहिजे. पण सकाळचा नाश्ता म्हणून हेच प्रकरण असणार अशा स्वरूपाचं आहे. आणि मग त्याच्यात जवळ खालोखाल अनुयव किंवा मेणुयव वगैरे असणाऱ्या अशा स्वरूपाचे म्हणून वर्णन केलेले आहेत. तर वेणुयव मी पण बघितले, बांबूमध्ये ह्या यवासारखेच एक दाणे येतात असणार अशा स्वरूपाचे, त्याला टर्फल आहे असणार. तर तेही इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मिळतात का नाही मिळतात हा पुन्हा, पण मी बघितले ते असणार अशा स्वरूपाचे. ते कषाय आणि वातपित्त ल आहेत. आणि हा वरचा जो आहे हा पित्त कफाना आणि वेणू प्रांत भाव असं यांनी केलंय. ते वेणूचा काही संबंध नाही दिसत, ते बांबूचा काही संबंध दिसत नाही खालच्या टीकाकाराच्या मतानुसार. वृक्षशीतो गुरुस्निग्धो जीवनो वातपित्त संधानकारी गोधूम मधुरो गोधूम स्थैर्यकृत्सरः पथ्यानंदीमुखी शीता कषाया मधुरा लघु. त्या गोधूम हा वृक्ष शीत स्निग्ध जीवन वातपित्त हा असणारा अशा स्वरूपाचा, आणि संधान कर्म करणारा, स्थैर्य निर्माण करणारा आणि सर असणारा स्वरूपाचा आहे, मधुर रसात्मक आहे.
तर परवा म्हणलं तसं गहू आणि तांदूळ हे जगभरामध्ये मुख्य अन्न आहे. आणि वृक्ष शीत गुरु असे गुणधर्म असल्यामुळे किंवा जीवन आणि वातपित्त दूर करणारा असणारा, अशा स्वरूपाचा, क्षमन करणारा, संधानकारी असल्यामुळे खास करून अस्थि भग्नामध्ये गव्हाचा शिरा, जर इतर प्रमेह वगैरे अशा स्वरूपाचे उपद्रव नसतील तर हा द्यायला चांगला असणार अशा स्वरूपाचा आहे. किंवा मग दलिया, त्याची खीर, त्याचा उपमा अशा स्वरूपाचा. एक गोष्ट अशी आहे मात्र की बाजारात मिळणारा रवा हा मक्याचा आहे. केशरी रवा म्हणून एक प्रकरण मिळतं, ते गव्हाचं आहे असं एक मत आहे. आणि दलिया हा स्पेसिफिकली गव्हाचाच आहे असं नक्की आहे. किंवा मग स्वतः घरघंटीवरनं गहू दळून घेणे, आपल्याला जसा हवाय तसा, बारीक जाड रवा कसा हवाय तशा स्वरूपाचा. आणि तो वापरणे असं स्वरूपाचं करायला हवं. कोणाचा तरी कॉम्प्युटर मधून आवाज येत आहे. तेव्हा गहू हा नाही माहिती, तर नाही माहिती. नंदीमुखी म्हणून एकच खरं म्हणजे त्यांनी व्हरायटी दिली आहे त्याच्यामध्ये. आणि तांदळाच्या खूप जाती दिल्यात, त्यामुळे गव्हाची एकच जात दिली असणार अशा स्वरूपाची. आणि ते नंदीमुखी नावावरनं तरी नंदीच्या मुखासारखा आकार असणारा असं काहीतरी दिसतोय. तर एकदा खरं हे बघायला पाहिजे. आता जे आहेत ते कदाचित हायब्रिड व्हरायटीज असण्याची शक्यता जास्त. पारंपरिक पूर्वीपासून काही आलेल्या असतील तर त्या जरा बघायला पाहिजेत असणार अशा स्वरूपात. पण गव्हाच्या बाबतीमध्ये सुद्धा पाश्चात्य देशांमध्ये वापर आहे तो मैदा आणि त्यातून मिळणारा ब्रेड असा जास्त प्रमाणात होता. मग त्याच्याविषयी आरडाओरडा बराच झाल्यामुळे असा ब्राऊन ब्रेड तिकडे परदेशात पॉप्युलर व्हायला गेला असणार अशा स्वरूपाचा आहे. पण खूप चांगला ब्राऊन ब्रेड म्हणून जो मिळतो तो अतिशय चिवट आणि घट्ट जास्त असतो, तो फुलत नाही जास्त असं प्रकारे. आपल्याकडे ब्राऊन ब्रेड मिळतो तो बऱ्यापैकी ह्या ब्रेड सारखाच असतो, फक्त दिसायला तांबूस वर्णाचा किंवा तपकिरी वर्णाला जाणारा, आणि हा पांढरा असणार अशा स्वरूपाचा आहे. पण त्यातल्या त्यात वापरायचा झाला तर ब्राऊन ब्रेडच वापरावा. पण तरी त्यात फर्मेंटेशनची प्रोसेस येतेच असणार अशा स्वरूपाचा. आणि म्हणून सर्वात चांगला ऑप्शन पोळी किंवा फुलका हाच आहे एकंदर. तो फ्रेश ऑप्शन असणार अशा स्वरूपाचा म्हणून आहे. अर्थात पाश्चात्यांमध्ये भारतीय जी अमेरिकेत वगैरे मंडळी स्थायिक झाली आहेत ती पण कणिक एकदाच मळून 8 दिवस 15 दिवस असे ठेवून देतात फ्रीजला, आणि मग हवा तेवढा गोळा काढून घेऊन त्याच्या पोळ्या करतात असं आता कॉमनली दिसतं. तर हेही काही अर्थात बरोबर नसलेलं असणार अशा स्वरूपाचं प्रकरण आहे. त्याचं ते ताजच पाहिजे असाच एकंदर अर्थ राहील. आणि मग गुळपापडी वगैरे असे काही इतर जे काही गव्हाचे पदार्थ म्हणून केले जातात याच्यापासून, कणकेपासून केलेले असणार अशा स्वरूपात, तेही लक्षात घेण्यासारखे असणारे अशा स्वरूपाचे राहतात. पण गहू हे एकंदर स्थैर्य निर्माण करणारं आणि जगभरात वापरात असलेलं असणार अशा स्वरूपाचं प्रकरण आहे. पाश्चात्य देशांमध्ये जिथे मैदा मुख्यतः वापरला जातो तिथे त्या उरलेल्या गव्हाच्या रवाचं किंवा काय करतात असं आहे पुन्हा वेगळा प्रश्न राहील. पण आपल्याकडे आता ते फॅड पसरत चाललंय. आणि यानीमध्ये एकदा शरद पवारांनी स्टेटमेंट दिलं होतं की भारताचा सगळा बॅलन्सच गेलाय शेतीमधला.
खाली फक्त तांदूळ लागायचा, गहू कधीच लागायचा नाही दक्षिणेकडे, आणि वर गहूच लागायचा, तांदूळ फारसा लागायचा नाही असं होतं. पण आता परिस्थिती बदलली. कर्नाटक किंवा या सगळ्या राज्यांमध्ये ब्रेडचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर सुरू झाला आणि तिथे गहू लागायला लागला आणि तांदूळ वरती पण लागायला लागला असणार अशा स्वरूपाचा. तर त्याच्यामुळे गव्हाचं उत्पादन आणि उपलब्धता याच्यामध्ये तफावत येते असणार अशा स्वरूपात, किंवा त्याचा वेगळा विचार करायला पाहिजे असणार अशा स्वरूपात. तर हे जे अडॅप्टेशन आहे हे आणखीन जरा वेगळं आहे. आणि मी 15 वर्षापूर्वी आमच्या घरी विचारणा झाली की गव्हाचा हे ब्रेडचा रतिभाव आहे का असं. तर मला आधी 2 मिनिटं कळलंच नाही काय म्हणायचं आहे असं. जसं दूध येतं तसं रोज ब्रेड आणून टाकणार असं ते प्रकरण आहे. पण ज्या अर्थी या प्रकारची सर्व्हिस 15 वर्षापूर्वी अवेलेबल होती त्या अर्थी ती घेणारा ग्राहक वर्ग आहे त्याचा अर्थ झाला. आणि मग पोळीला पर्याय अशा अर्थाने म्हणून तिकडं जसं पाश्चात्य देशांमध्ये रेग्युलरला सकाळी एक सँडविच खायचं किंवा बरोबर घेऊन जायचं, तेच सकाळचं जेवण असणार अशा स्वरूपाचं किंवा ब्रेकफास्ट. तर ते कल्चर आपल्याकडे रुजायला लागलं असं त्याचा अर्थ झाला. तर ते पोळी भाजी हाच खरं जास्त पर्याय असणार अशा स्वरूपाचं. भाताला जिंकणारा ह्याच्यामध्ये तो आंबा आहे, मधुर आहे, वापरला तर तो योग्य करेल. 2 भाग राहतील. एक तर पाश्चात्य देशांमध्ये ब्रेड पिढ्यानपिढ्या आत्मीय आहे, त्यांना तुम्ही एकदम ब्रेड सोडा असं म्हणण्यात काही आशय नाही असणार. फार तर होलमिल ब्रेडकडे वळा, ब्राऊन ब्रेडकडे वळा आणि तो त्यातल्या त्यात वापरा, आणि त्यातही शक्य असेल तर हळूहळू पोळीची किंवा चपातीची फुलक्याची सवय करा, मंद सेवन करा आणि मग त्याच्याकडे स्विच ओव्हर व्हा असं एक अर्थ राहतो. फर्मेंटेशन हे प्रकरण वाईट आहे का चांगलं आहे आणि काय असं जरा गोंधळाचा मुद्दा आहे. ते दक्षिणेकडे सगळीकडे फर्मेंटेशन ही प्रोसेस वापरली गेली असणार अशा स्वरूपाची, आणि इडली, डोसा, उत्तप्पा हे सगळे मुळात फर्मेंट करूनच केलेले असणार अशा स्वरूपाचे प्रकार आहे. पण तिथं आम्लरस जनरलच सात्म्य आहे आणि चिंच किंवा यांचाही वापर प्राचुर्याने हैदराबाद किंवा असं आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाड सगळ्या भागांमध्ये आम्ल लागतं असं आहे. आणि त्याचं माझं म्हणणंच आहे, चिंचोळा प्रदेश तिन्ही बाजूनी समुद्राने वेढलेला असणार अशा स्वरूपाचा क्षारधर्मी जमीन आहे आणि म्हणून आम्ल लागतं असणार त्याला काउंटरॅक्ट करण्यासाठी. पण तेच तुम्ही वर आलात मध्य प्रदेश, महाराष्ट्र किंवा उत्तरेकडे वगैरे की अंमली भवनाची तेवढी अपेक्षा नाही आहे. आणि म्हणून फर्मेंटेशन सगळ्या ठिकाणी अपेक्षित आहे का नाही आहे हा गोंधळाचा मुद्दा राहील. तिथं ते फर्मेंटेशन चालतं. आता कांजी मिंजीचं एवढं सगळं वर्णन आलं द्रवद्रव्य विज्ञानी असणार अशा कांजी, शुक्र, अमुक, तर त्याचं सेवन करणारी लोक असणार आणि ती भाताला कांजी घालायची वगैरे असणार अशा प्रकारचं पण प्रकरण आहे. तर ते विशिष्ट देशांमध्ये स्वस्त तिथं ते करणं अपेक्षित राहील. पण जसं आपण वर येऊ आणि क्षारत्वाचा संबंध संपेल तसं मग ते नाही चालणार असं. तर ब्रेडच्याही बाबतीमध्ये तसा विचार करायला हरकत नाहीये. ब्रेड कोणाला सांगायचं नाही सांगायचं असणार अशा स्वरूपाचा. आणि आता ते सोडा किंवा काय बेकिंग पावडर अमुक असं जे काही घातलं जातं फर्मेंटेशन, त्याच्यामुळे काय परिणाम होतात असा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय असणार अशा स्वरूपाचा राहील. जे काही सुशिरत्व येतं त्याला एक प्रकारचं, त्यांनी लघुत्व येतं का नाही हाही कॉन्ट्रोवर्शियल मुद्दा आहे. आता असं धरलं जातं महाभौतिक संघटन गव्हाचं आणि ब्रेडचं किंवा उडदाचं आणि इडलीचं याच्यामध्ये फरक पडतो असणार अशा स्वरूपाचा. आणि इडली वजनाला हलकी आहे, ती पचायला किंवा स्पॉन्जी आहे, त्यामुळे पचायलाही हलकी आहे असा एक जनरल समज आहे.
तर उडदाचं वरण आणि इडली ह्याच्यामध्ये हा फरक राहील नक्की असणार स्वरूपाचा. पण मुळात उडीदच गुरु आहे, त्यामुळे त्याच्यापासून बनलेली इडली किती नाही म्हणलं तरी गुरु असणार असा. फक्त तरतमभावाने थोडंसं गुरुत्व संस्कारांनी कमी होईल एवढा त्याचा. पण तसं ते मुदगा आणि माश याची कंपॅरिझन जशी केली जाते तसं धोरण म्हणून ठरवायला लागेल. आणि मग हितकारित्व आहे किंवा नाही असं इंडिव्हिज्युअल केसमध्ये लक्षात ठेवायला. आता जी मंडळी कर्नाटकातून इथं येऊन महाराष्ट्रात सेटल झालेली आहेत त्यांनी ते तसंच चालू ठेवलं आम्लसेवन किंवा फर्मेंटेड फूड तर त्यांना त्रास होता. महाराष्ट्रातला माणूस कर्नाटकात किंवा याच्यात गेला आणि त्यांनी इडली विडली तिथे खाल्ली तर त्याला त्रास होत नाही तिथल्या हवामानामुळे. तो भारतात पुन्हा महाराष्ट्रात आल्यानंतर पुन्हा त्यांनी ते चालू ठेवलं तर त्याला पुन्हा त्रास व्हायला लागतो असं आहे. त्यानंतर देश साधण्याचाच विचार जास्त महत्वाचा अशा स्वरूपाचा राहील. आणि म्हणून मग ब्रेडला जर तूप लावलं परतला असणारा अशा स्वरूपाचा टोस्ट करून घेतला तर त्याचं अमलीभवनाचं जे प्रकरण आहे ते थोडं कमी होतं असं एकंदर. फर्मेंटेशनचं जे परिणाम आहेत ते थोडे कमी होते. तर ते करावं किंवा न करावं, ब्रेड आधी मुळात वापरावा का न वापरावा पण असा मूळ प्रश्न राहील. मे बी ह्याच सगळ्या कारणामुळे जर फर्मेंटेड फूड खाली दक्षिणेकडे चालतं तर फर्मेंटेड ब्रेडही चालेल. जो काही ब्रेडचा वापर वाढला तिकडे गहू फुलका किंवा असं स्वरूपाचा वापरण्यापेक्षा ब्रेड स्वरूपामध्ये वापरणं, होल मिल ब्रेड वापरणं असं कदाचित दक्षिणेकडच्या लोकांना जास्त उपयोगी करणार अशा स्वरूपाचं. पण आपण मध्य प्रदेश, महाराष्ट्र किंवा उत्तर प्रदेश वगैरे वगैरे ह्या सगळ्यांमध्ये पंजाब गव्हाचं सरळ रोटी बनवणं हा जास्त चांगला असणार अशा स्वरूपाचा प्रकार आहे. आणि जिथे तुम्हाला अग्नी खूपच चांगला आहे तिथे मग ते वरणफळं वगैरे असणार अशा स्वरूपाचं कुकुल कर्पद्राष्ट्र हे पुढे येईल प्रकरण पक्वान वर्गामध्ये. तिथं तो पर्याय जास्त बरा असणार अशा स्वरूपाचा असं. तर शिंबी धान्य म्हणून शिंबीच्या मुद्ग मंगल्य वनमुद्ग मकुष्ठकाः मसूरक फलाढत्यश्चणकाश्च पृथक् विधाः कषाय स्वादु लघवो विमन्धाध्मानकारिणः वृक्षाबद्धमला शीता विपाके कटुकाः हिताः पित्तासु कफमेधस्सु सुपलेपादि योजना. तेव्हा मुगाच्या व्हरायटीज असणार अशा स्वरूपाचं मटकी मकुष्ठक, मसूरक, आढकी म्हणजे तूर, चणक विविध प्रकारच्या हरभऱ्याच्या जाती असणार अशा स्वरूपाचं. हे सगळे कषाय मधुर लघु पण विबंध आणि आत्मानकारक असणारे अशा स्वरूपाचे आहेत. वृक्षाबद्ध मला शीता हा मला उष्णंभ निर्माण करणारे किंवा मलबद्धता निर्माण करणारे वृक्ष शीत आणि विपाकामध्ये कटू असणाऱ्या अशा स्वरूपाचं आणि त्याच्याचमुळे कदाचित ते वातावर्धन होऊन विबंधात्मानकारक असणार अशा स्वरूपात. पित्त रक्त कफ मेद याच्यामध्ये सूप आलेप इत्यादी त्यांचा वापर हितकारक असणार अशा स्वरूपाचा आहे. तर इथे अर्थात सूप ही एक वेगळी संकल्पना असणारी अशा स्वरूपाचं एकंदर दिसतंय. आमटी किंवा वरण असं ज्याला म्हणून. आणि आर्यांचं मुख्य भोजन शाली आणि सूप अशा प्रकारचं असंच होतं. आणि याच्यामध्ये कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये एका वेळेचं भोजन आणि त्याचं प्रमाण वगैरे अशा स्वरूपाच्या गोष्टी दिल्या आहेत. आता ते पूर्वीच्या काळानुसार बरंच जास्त असणार अशा स्वरूपाचं आहे. आणि तांदूळाच्या चतुर्थांश डाळ, त्याच्या चतुर्थांश स्नेह आणि त्याच्या चतुर्थांश लवण असं ते एकंदर आहे. आणि तेवढ्या प्रमाणामध्ये करून घेतलं हे सगळं प्रकरण तर लवण आणि स्नेह हे बरोबर होतं असं हे तर विजय महाराज साहेबांचा या प्रकारचा अनुभव. ते ज्या प्रमाणात त्यांनी सांगितलेलं आहे त्याच प्रमाणामध्ये जर वापर केला तर ते चवीला बरोबर परफेक्ट होतं असणार अशा स्वरूपाचं. आणि मग ते 64 तोळे असं काहीतरी प्रकरण येते जे 640 ग्रॅम
असणार. आता हे पक्वान्नाचं आहे का रॉ अन्नाचं आहे? रॉ अन्नाचं घाललं तर त्याच्यापासून जवळपास चौपट भात बनतो, त्यामुळे ते रॉ अन्नाचं तर काही वाटत नाही. तेव्हा तयार भात 640 ग्रॅम असणार आहे स्वरूपाचा. आणि मी जो काही ऍव्हरेज आम्ही इथं पुण्यातला काढलेला होता आत्ताचा, तो 1200 मिलीलिटर हे जलधवतीने प्रमाण ठरवण्याचा प्रयत्न केला आमाशयाची कॅपॅसिटी. तर 1200 मिलीलिटर हे ऍव्हरेज प्रमाण. तेव्हा 1200च्या हिशोबाने 600 घन 300 द्रव असं प्रकरण होईल. त्याचं काही वरण बनवायचं ते 300 ml पर्यंत बनवायचं असणार. 600च्या चतुर्थांश म्हणजे 150 असं तयार वरण व्हायला पाहिजे असणार स्वरूपाचं. आणि मग त्याच्याही चतुर्थांश स्नेह असणार अशा स्वरूपाचा, आणि त्याच्या चतुर्थांश लवण असणार अशा स्वरूपात. तर हे सगळे जर उद्योग केले तर, आणि हे एवढंच एका वेळचं जेवण असणार अशा स्वरूपाचं. आता नुसते एवढ्यावरती पण भागतं असं मत आहे असणार अशा स्वरूपाचं. तर कोकणामध्ये भात हेच मुख्य आहे, आणि भात आणि वरण ते निरनिळ्या प्रकारची वरण, तर चवी भिन्न भिन्न. म्हणजे तुम्ही याला कोकणातच साक्षात किंवा खाली कर्नाटकात वगैरे असणार अशा स्वरूपाचं गोकर्ण महाबळेश्वरामध्ये याला गेलेला असाल तर पहिला भात, दुसरा भात, तिसरा भात असे भातच येतात. भात तोच असतो, फक्त जोडीला काहीतरी सांबार येतं, कधीतरी सार येतं, कधीतरी आणखीन काहीतरी येतात. बाकी काहीच बदल होत नाही त्याच्यामध्ये. आणि ते वर्षानुवर्ष तेवढंच खाऊन राहत असतात असं आहे. त्या शुक आणि चिंबी या दोन्हीचं या प्रकारचं कॉम्बिनेशन हे उपयोगी पडणार अशा स्वरूपाचं आहे. आणि म्हणून फक्त ते थोडं विबंध आत्मान करणार असणार अशा स्वरूपाचं आहे, आणि म्हणून स्नेहाढ्य असावं असं एक थोडस वर्णन केलेलं असणार अशा स्वरूपाचं होईल. जे आपण 150 जर हे म्हटलं डाळ अशा स्वरूपाची, तर डाळीच्या चतुर्थांश म्हणजे जवळपास 30 ते 40 ग्रॅम तूप येत आहे, स्नेह येत आहे. त्यातला आपण असं कल्पना करू की फोडणी करून घातली आहे असं अशा स्वरूपाची, ती 20 ग्रॅमची झाली, आणि 20 ग्रॅमचं तूप, तर 4 चमचे साजूक तूप आणि 4 चमचे फोडणी असं हे एकंदर होईल. तर हे बऱ्यापैकी स्निग्धत्व आहे असणार अशा स्वरूपाचं. मग त्याच्यात चतुर्थांश पुन्हा लवण असणार अशा स्वरूपाचं. एकदा काहीतरी मला वाटतं मूळ हे चाणक्याच्या याच्यातून वाचून बघावं, टोटली अर्थशास्त्रातून असणार अशा स्वरूपाचं. ते तुम्ही पुन्हा घट्ट पातळ कसं करायचं, म्हणजे डाळ तेवढी वापरायची एवढा त्याचा. घट्ट केलं तर अर्थात डाळ जास्त जाईल. होईल नाही शिजवली का, म्हणजे ते चतुर्थांश धरली तर 40 ग्रॅमच डाळ येते. ठीक आहे. आणि खरं तर आपण नुसतं तेवढं खाऊन नाही राहत, आपण त्याच्या जोडीला पोळी, भाजी, चटणी, कोशिंबीर, अमुक असं बरंच काय काय घेतो असणार. पण जिथं ट्रॅडिशनली केवळ एवढाच आहार घेतला जातो तिथे त्याचा काहीतरी विचार वेगळा करायला लागेल असणार. आता ते असं नाही, पण त्याच्यात कसं आहे मॉडर्नच्या कन्सेप्ट मध्ये एक हिरवी भाजी, एक प्रोटीन म्हणून काहीतरी डाळ किंवा दही असणार अशा स्वरूपाचं, कार्बोहायड्रेट म्हणून भात, आणि ह्याच्या अर्थाने म्हणूनच पोळी किंवा असणार अशा स्वरूपाचं हे मुख्य अन्न असणार अशा स्वरूपाचं म्हणून धरतात. आणि मग व्हिटॅमिन्स आणि याच्यासाठी म्हणून सॅलड्स असणार अशा स्वरूपाची, नॅचरल फॉर्म मध्ये तुम्हाला मिळावं असणार किंवा रफेज वाढावा असणार अशा स्वरूपाचं. तर ते स्निग्धांशाचा म्हणून वापर करत असताना तेल आणि तूप येतं,
ते कमी कमी असं सांगतात असणार. आपल्या दृष्टीने विचार करायचा झाला तर स्नेहोमयोयम पुरुषा स्नेहविष्टाश्च असे धातवा असंच ते. आणि म्हणून स्नेह कमी असावा असं एकंदर काही नाही, हे योग्य असावा असणाऱ्या स्वरूपात. आणि वृक्षबद्ध मला वगैरे असणाऱ्या स्वरूपाचं जर प्रकरण असेल तर ते प्रमाण त्याचं जास्त असायला हवं असणाऱ्या स्वरूपात. पण त्यातल्या त्यात मूग हलके आहेत, बाकी प्रत्येकाचे गुणधर्म काहीतरी पुन्हा थोडे थोडे वेगळे केले असणार त्या स्वरूपाचा प्रयत्न आहे. सुप्याना मुत्तमा मुद्गा लघियांश हा अल्पमारुता, त्या ते सर्वात लघु आणि थोडासा स्वार्थ प्रकोप करणाऱ्या असणाऱ्या स्वरूपात. हरितास तेषु अपि वरा, त्यातले हिरवे मूग जास्त श्रेष्ठ त्यामध्ये. मकुष्ठा हा कृमिकारिणा, आणि मटकी जे आहे ती कृमिकारक असणाऱ्या अशा स्वरूपाची आहे. वर्ण्या परम प्रलेपाद्येर मसुरा ग्राहीणो वृषम, मसूर जे आहेत ते प्रलेपाने सर्वात चांगले वर्णी असणाऱ्या अशा स्वरूपाचे आणि ग्राही असणारे अशा स्वरूपाचे असे आहे. तर परदेशामध्ये मूग मिळायला कठीण जातं, म्हणजे भारतीय स्टोअर्स मधनं मूग मिळतात नाही असं नाही, पण नाहीतर तुम्हाला रेग्युलर जे काही फूड मॉल्स किंवा असे आहेत तिथं रेड लेंटिल मसूर मिळतात, त्याला अडचण नाही असं स्वरूपाचं. ते वातवर्धकत्व त्याला आहे अर्थात, पण प्रलेप वगैरे करण्यासाठी खरं म्हणजे उपयोगी पडणार असणार अशा स्वरूपाचं आहे. आणि उत्तम सर्वात मुद्गच आहे असणाऱ्या अशा स्वरूपाचं. तर आता आपल्याकडे महाराष्ट्रात तुरीचं वरण जास्त प्रमाणात वापरात आहे. तिकडे उत्तर प्रदेशाकडे वगैरे चणा डाळ किंवा गुजरात वगैरेला पण चणा डाळ जास्त वापरत असणार अशा स्वरूपाची, आणि ती निरनिळ्या फॉर्म मध्ये आहे खरं तर. म्हणजे नुसतंच सुक्य करण्यासाठी म्हणून वापरतात असं नाही, पण फरसाण हा गुजरातमध्ये जेवणातला एक पार्ट आहे रेग्युलर असणार अशा स्वरूपाचं. तर त्याचंही कारण खरं कळत नाही, अशा प्रकारच्या रूढी आल्या असणार अशा स्वरूपाचं. सूप्य आचारायला सूपकार अशी संज्ञा आहे, आणि म्हणून आमटी बनवण्याची खासियत असं काहीतरी प्रकरण होतं, आणि त्याच्यावरनं त्याला सूपकार असणार अशा स्वरूपाची काहीतरी संज्ञा आली. आता ह्या सगळ्यांच्यामध्ये ॲलोपॅथीच्या प्रचारांमुळे मोड आणणं आणि त्याचा वापर करणं असा एक वेगळा प्रकार सुरू झाला. आणि विशेषतः कंपनी कॅन्टीन्स किंवा हॉस्टेल्स या सगळ्या ठिकाणी एक तर ते त्यांनाही सोयीचं असतं कॅन्टीन चालवणाऱ्याला, कारण भाजी तयार आणणं, चिरणं, शिजवणं वगैरे वगैरे हे सगळ्या किचकट प्रोसेसेस आहेत. त्याच्यापेक्षा डॉक्टर हे सजेस्ट करतात की चांगलं असतं उसळी खाव्यात असणार स्वरूपाचं, आणि कम्पॅरेटिव्हली स्वस्त पडतं असणार स्वरूपाचं. आणि त्यामुळे आठवड्यातून 2दा 3दा उसळी, किंवा बऱ्याच ठिकाणी हॉटेल्समध्ये जेवायला गेलो तर ताज्या भाज्या ह्या संख्या कमीच होत चालली आहे, आणि मग एखादी उसळ बटाट्याची भाजी असणारी अशा स्वरूपाची, आणि असलीच तर एखादी भाजी ताजी भाजी असणार अशा स्वरूपात, असंच प्रकरण सुरू झालं. तर ह्या सगळ्या व्यावहारिक सोयी आहेत, पण आपल्याकडे विरुड धान्य निषिद्ध असणार अशा स्वरूपाचाच आहे. तेव्हा फारसे पाण्यामध्ये भिजवून शिजवून करणं हा मोड यायच्या आत असणार अशा स्वरूपाचं मृदुत्व एवढाच त्याचा अर्थ ठेवावा. आणि पुन्हा आता ते वाटाणे, वाळवलेल्या वाटाण्याची उसळ किंवा मग ग्रीन पीज असं जे काही फ्रोझन याच्यातनं आणलेलं आहे असणार अशा स्वरूपाचं त्याची उसळ असणार स्वरूपाचं हे कॉमन आहे. आणि पावभाजी वगैरे असल्या सगळ्या पदार्थातून यांचा वापर बटाटा आणि मटार किंवा हे वाटाणे ग्रीन पीज असं यांचा वापर मोठा असणार अशा स्वरूपाचा. त्या सगळ्याच्याच बाबतीमध्ये
बद्ध विणमूत्र, बद्ध मारुत आणि बद्ध विट असणाऱ्या अशा स्वरूपाचे विबंध आत्मान करणारे हे सगळे जे गुणधर्म आहेत हे लक्षात ठेवून त्यांचा वापर किती करायचा असं आहे. आणि मटकी कृमीकारक आहे तेव्हा तो एक व्यवहारतः विचारात घ्यायचा. ऍडजस्टेबल टू हिअर. मला असं वाटतंय काय स्क्रीन खरं म्हणजे ऑन आहे, बाकी सगळ्यांना स्क्रीन दिसतोय असणार अशा स्वरूपाचं. तर कॉम्प्युटरच्या सेटिंग मध्येच काहीतरी करायला हवं. बाकी सगळ्यांना स्क्रीन दिसतोय ना माझ्या अंदाजाने? संपदात असलेला स्क्रीन दिसत नाहीये. दिसतोय म्हणजे दिसतोय, बरं ठीक आहे. संपदातच ट्राय करून बघ आणखीन काय सापडते काय कारण असणार अशा स्वरूपाचं. विलोप भारतीयकडनं पण काही प्रॉब्लेम नाही असं त्यांनी कळवलंय. बरं ठीक आहे. संपदाकडनं थँक्स म्हणून मेसेज आला तर दिसायला लागला असेल. राजमाश गुरुर्भूरी शकृद्रूक्षोती वातलहा. राजमाश जो आहे चवळी असं त्याचं भाषांतर करतात. तो गुरु आणि भूरी शकृत पुष्कळ मोठ्या प्रमाणामध्ये पुरुष निर्माण करणारा असणार अशा स्वरूपाचा आणि अति वातल असणार अशा स्वरूपाचा. कषाय स्वादु रूक्षोष्णा हा कुलथा रक्तपित्तला हा. ठीक आहे, तिला संपदाला दिसायला लागला स्क्रीन. कोळीत हे इकडे कोकणात वापरायचे जास्त प्रघात आहे. त्या कषाय स्वादुरूक्ष उष्ण असणाऱ्या अशा स्वरूपाचं रक्तपित्त निर्माण करणारे. पीनस श्वास खास अर्श हिरणा आनाह कफ आणि वात यांना जिंकतात. आणि शुक्राश्मरी शुक्र दृष्टी शोक आणि उदर यांनाही जिंकतात असणाऱ्या स्वरूपाचा. किंवा ग्राहिणो लघवस तीक्ष्ण विपाकेम्लाह विदाहिनः. ग्राही लघु तीक्ष्ण अम्ल विपाकी आणि विदाहिक असणाऱ्या अशा स्वरूपाचा. ते म्हणते शुक्राश्मरीम शुक्रम असंच आहे का? तर मूत्राश्मरीसाठी पण खरं तर वापरतात. तर मला त्याचा पाठ उठावलाय काय असं बघायला लागेल असणार स्वरूपाचं. पण कफवातात्मक विकारांसाठी म्हणून कुळीत चांगले असणारे अशा स्वरूपाचे आहेत. आणि कुळथाचं पिठलं एस्पेशली कर्नाटकामध्ये या दक्षिणेकडे प्रचारात जास्त असणार अशा स्वरूपाचं आहे. रक्तपित्त करणारे आहेत, अम्लविपाकी आहेत, दृष्टी शुक्र यांचा नाश करणारे आहेत. असं लक्षात घेऊन वापरायचं का नाही वापरायचं किंवा किती प्रमाणात वापरायचं असं ठरवावं. अमवाताच्या रुग्णांमध्ये किंवा अश्मरीच्या रुग्णांमध्ये एक वेळचं जेवणाच्या ऐवजी कुळथाचं कढण हा एक बरा पर्याय राहतो. पित्ताचा अनुबंध नसेल किंवा रक्ताचा संबंध नसेल तर मग हे करायला हरकत नाही असणार असेल तर तेही अगदी कंटिन्युअस करू नये. मधनं मधनं मुगाचं कठण आणि बाकी कुळथाचं कठण असणार अशा स्वरूपाचं ठेवावं. किंवा मग त्या ठिकाणी कुळथाचं पिठलं हाही उपयोगी पडणार असणार अशा स्वरूपाचं आहे. नाहीत ना, कफवातात्मक सगळ्या विकारांमध्ये चालू शकेल असणार अशा स्वरूपाचं आहे. आणि पीनस श्वास कास ह्याच्यासाठी आलंय त्याच्यामुळे तमक श्वासाचे जे कफप्रधान रुग्ण आहेत त्यांच्यामध्ये रात्री मुगाच्या कढणाच्या ऐवजी कुळथाचं कढण किंवा तिथे खरं म्हणजे ही सगळीच कढणं चालतात. हरभऱ्याचं कढण किंवा वाटाण्याचं कढण हे वाताचा संबंध फार काही नसेल त्या सगळ्या प्रकारांमध्ये तर करायला हरकत नाही असणार अशा. आपण अगदी ते हरभरा वाईटच म्हणून सगळ्यांना नाहीच म्हणून सांगतो तसं खरं तर नाहीये.
कफपित्तात्मक जर असेल तर हरभरा चालेल, वाताचा संबंध नसेल तर. वाताचा संबंध असेल तर मात्र मग नको. मग मुदग हा त्यातल्या त्यात अल्प जल असणार आहे, अल्प वात असल्यामुळे तो जास्त बरा असणार आहे स्वरूपात. पण हा आम्लविपाकी विदाही असणारा अशा स्वरूपाचा आहे, पोलित जो आहे. मग ते सगळं बघून करावा का न करावा असणार अशा स्वरूपाचा करावा. निष्पाव म्हणजे तो पावटा जो आहे तो सर्व वृक्षा कषाय मधुरो लघु पाकेमलो वातविष्टंबी स्तन्य मूत्रास्त्र पित्तकृत उष्णविदाही त्वच्छुक्र कफशोक विषापहा. त्या सर्व वृक्ष कषाय मधुर गुरु असणारा स्वरूपाचा, अम्लविपाकी वातविष्टंब करणारा, स्तन्य मूत्र रक्त पित्त असं सगळं वाढवणारा, उष्णविदाही शोफ आणि विषापह आणि कफ दूर करणारा, एवढे त्यातल्या त्यात गुणधर्माच्या दृष्टीने चांगल्या असणाऱ्या अशा स्वरूपाच्या गोष्टी आहेत. त्यामध्ये कुठेतरी तो जर वापरायचा असेल तर त्याचा विचार असणारा अशा स्वरूपाचा करावा. नाहीतर हे काही नित्यसेवनीय प्रकरण नाही, कदाचित कधीतरी वापरावा असणारा अशा स्वरूपाचं प्रकरण आहे. माशस्निग्धो बलश्लेष्म मलपित्तकरस्सरः गृष्णो निलः स्वाधु शुक्रवृद्धी विरेकते. त्या उडीद हा बल वाढवणारा, कफ मल पित्त वाढवणारा आणि सर असणारा स्वरूपाचा आहे. तर उडदाचंही वरण करून घ्यायची प्रथा आहे किंवा तुरीचं आणि उडदाचं मिक्स असणारा अशा स्वरूपाचं प्रथा आहे. आपल्याकडे ऋतुचर्या या ऋतुमती स्त्रीच्या संदर्भामध्ये वर्णन करत असताना तैलमाशोत्तराहारा असं स्त्रियांच्या बाबतीत सांगितलेलं आहे. तर उष्णवीर्य असणारे आणि शुक्रवर्धक असणारे अशा स्वरूपाचे उडीद आहेत आणि विशेषतः स्त्री बीज निर्मितीसाठी म्हणून त्याचा उपयोग आहे. खर तर उडीद वृक्षही आहेत, शुक्रवर्धक असणारे अशा स्वरूपाचे आहेत आणि शुक्रवृद्धी विरेककृत असं त्याचं वर्णन दिलंय. त्यामुळे पुरुषांमध्ये पण वापरायला हरकत नाही तसं आहे. पण नरन विशेषात क्षीराज्य मधुरौषध संस्कृत आहे. तर दूध आणि तुपाचा वापर मधुर औषधाने सिद्ध असं पुरुषांसाठी आलाय. त्यात शीतवीर्याचा संबंध त्याच्यात जास्त असावा असं एकंदर दिसतं. आणि इकडं आर्तवम आग्नेयम तेव्हा तिथं उष्णवीर्यात्मक असणारं अशा स्वरूपाचं प्रकरण असावं. या निमित्ताने एक आणखीन दुसरा विचार राहतो स्त्री शुक्र आणि या सगळ्या संदर्भामध्ये. शुक्र धातू म्हणून जो काय वर्णन केलाय तो मानव जातीला कॉमन म्हणून पुरुष आणि स्त्रिया दोघांच्या मध्ये असायला हवा. पुरुषांमध्ये त्याला विशिष्ट कार्य बीज असणारा अशा स्वरूपाचं म्हणून पण आहे आणि स्त्रियांमध्ये बीज निर्मितीसाठी आर्तव असणारा अशा स्वरूपाचं खरं आलंय. तेव्हा एवं मासेन पुरुषांमध्ये शुक्र आणि स्त्रियांच्या आर्तव, स्त्रियांमध्ये आर्तव निर्माण होतो असणार अशा स्वरूपाचं म्हणून वर्णन आलंय. तेव्हा जे जनरल शुक्राचं जे पुनरुत्पादन असणार अशा स्वरूपाचं काम आहे, धातू घटक नव्याने निर्माण करणं, हे पुरुष आणि स्त्रियांमध्ये कॉमन असणार आणि पुरुषांमध्ये बीजरूप शुक्र हे गर्भनिर्मितीला आणि स्त्रियांमध्ये बीजरूप आर्तव हे गर्भनिर्मितीला असणार अशा स्वरूपाचं, अशा दोन गोष्टी राहतील. आणि त्या अर्थाने माश हा स्त्रियांमध्ये आर्तव निर्मितीला उपयोगी पडणारा असणार अशा स्वरूपाचा राहतो. आता जिथे स्त्री बीज वाढत नाही, फॉलिकल तयार होतं पण पुढे वाढ होत नाही असणारी अशा स्वरूपाची, तिथे उडदाचा वापर करून ती वाढ होऊ शकते असं दिसतं आताच्या याच्यामध्ये. फक्त 20-22 मिलीमीटर पर्यंत आल्यानंतर रप्चर व्हायला पाहिजे. जर रप्चर होत नसेल तर तिथं जास्त उष्ण तीक्ष्ण द्रव्यांचा वापर हा लागतो असणार.
आणि कदाचित मग त्याच्यासाठी म्हणून तैल किंवा असं काहीतरी त्याच्याला जोड असं स्वरूपाचे असेल शक्यता त्याच्यामध्ये. पण हे सगळं वर्णन करून सुद्धा पुढे माशोत्र सर्वेश वावरहा असं वर्णन आहे. तर ते अवरधान्यातच मोडतं असणार स्वरूपाचं. आणि तरीही आता दक्षिणेकडे माश हा प्रचंड साधने आहे. कदाचित फर्मेंटेशन ह्या प्रक्रियेमध्ये माश जास्त उपयुक्त असेल इतर कुठल्या. आता माहिती नाही आपण या प्रकाराने मुगाचा डोसा केला तरी तो काही फर्मेंट करून नाही करत. उडदाचं जसं फर्मेंट करून करतात तसं मुगाचा करतात असं नाही. या इतर कुठल्या गोष्टींचा डोसा अशा स्वरूपाचा किंवा इडली असणारा स्वरूपाचं चांगलं होत असेल असं नाही. ते उडदाचंच होतं म्हणून कदाचित तो तिकडे जास्त प्रचारात असणारा स्वरूपाचा आहे. पण गुरु उष्ण कफपित्त कर आणि मल मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण करणारा प्रभूत आभ्यंतर मलो माशस उपयोग असं पुढे आलेलं आहे. परमस्वरूप असणाऱ्या स्वरूपाचं. किंवा ते मेषाज मध्ये कुलमाश यवमाश द्वयादिवी असं पुरुष क्षयामध्ये म्हणून वर्णन आलेलं असणारा स्वरूपाचं आहे. पण शुक्रवृद्धी आणि विरेचन करणारा असा दोन्ही अर्थाने आलेला आहे. फलानी गुणवत विद्यात काकांडोलात्म गुप्त योग तुषांब्रशिंबी मुद्रा वातपित्त हराहिमा. त्या आत्मगुप्ता कवचबीजाचं बी फळ त्याचं हे माशाप्रमाणेच समजावं असणारा स्वरूपाचं. आणि अर्थात त्याचं अशा प्रकारचं वरण किंवा असं काही करून वापरण्याचे त्याचं कपिकच्चू पासून कवचा पाक वगैरे असणारा अशा स्वरूपाच बनवतात. आणि तो भाजी करण्यासाठी उपयुक्त आहे. पणसळकरांचं एक ऑब्झर्वेशन कवच बीजाच्या म्हणजे खासकुलीच्या शेंगा लागलेल्या आहेत असणाऱ्या स्वरूपाचं. आता त्यात भानगड अशी असते की अगदी पहाटे तुम्ही त्या शेंगांच्या जवळ गेलात आणि त्या शेंगा काढल्यात तर ते ठीक असतं. नंतर मग त्याची तुसं उडायला लागली तिथे फार भयंकर प्रकरण आहे. आणि म्हणून जर तुम्हाला ती तुसं गोळा करायची असेल तर ती सकाळी गोळा करायची, हँड ग्लोव्ह घालायचे, मास्क घालायचा वगैरे करून ते सेपरेट करून मग गोळामध्ये गोळी बनवायची किंवा कॅप्सूल भरायचा असा मागे एकदम उद्योग केला. आणि कृमीनाशक म्हणून ते आलेल्या प्रकरण असणार खास पेलीची तुस. पण त्याला जो वास आहे खासकुलीच्या फळाला तो शुक्रगंध आहे. त्या फणसळकरांनी कोलटकरांना असं सांगितलं की बघा याचा वास असणार. आणि मग भास बघितल्यानंतर ते कळलं की ते शुक्राचाच वास आहे असणार. त्या म्हणले काय निसर्गाची किमय आहे स्वरूपात. कपिकच्छूर वृषम वृष्या असं जे काही वर्णन येतं ते गंध त्याचा अगदी टिपिकली शुक्रासारखा असणारा अशा स्वरूपाचा प्रकरण. आणि म्हणून तेही अशाच प्रकारचं शुक्रवृद्धी विरेखकृत आणि मल पित्त कफ असं वाढवणारं असणारं अशा स्वरूपाचं आहे. तर ह्या प्रकाराने त्याचा खाद्यपदार्थ म्हणून वापर केला जात होता की नव्हता हे माहिती नाही. पण कवचा पाक असं एक आहे. कुशाम्र शिंबी हे काय प्रकरण आहे असं एकदा बघायला स्वरूपाचं. शिंबी धान्य त्याने काय टीकाकारांनी कुशाम्र शिंबी नाग शिंबी धान्यम सा मधुरा वातपित्तहरा शीतवीर्याच. काकांडोला म्हणजे काय सर? नाही त्याच्याही विषयी नाही माहिती काकांडोला म्हणजे काय असणार. मला एक असं वाटतंय कटभी असं यांनी केलंय पण म्हणजे तरी मराठीत काय आणि बाजारात मिळतं की नाही असंही माहिती नाही असणार. या सगळ्याच बाबतीमध्ये जे जे काय आता शब्द येत आहेत निर्णय असणार अशा स्वरूपाचा हा एक स्वतंत्र उद्योग करायला पाहिजे की त्याचं आयडेंटिफिकेशन बाजारात त्याचं मिळणार काय स्वरूप त्याचं नाव काय बाजारात मिळणार असं जर झालं
तर आपल्याला जास्त बरं असणार अशा स्वरूपाचं पडेल. त्या मनाने मुदगा, आढकी, मसूर वगैरे, मकुष्ठ हे सगळे मिळतात आणि चणक वगैरे पण मिळतात, त्याचा इतका इश्यू नाही. पण मगाचे कंकु, कोद्रव, निवार, शामाक वगैरे वगैरे ते काय होतं क्षुद्रधान्य, त्यातलं आपल्याला काही माहितीच नाही असं एकंदर प्रकरण आहे. तसंच एक आकांडोला, कुशाम्रशिंबी, ही पण काय काय गोष्टी आहेत असं माहिती नसणार अशा स्वरूपाचं. मधुरा पडशेला कटोरी बघितलं. कसं होतं? म्हणजे शुकधान्य, शिंबी धान्य असं होतं, पण त्याला काय बीज कसं कोणी दाखवलं का? सुदर्शन बच्चांनी पडसरेला कडवी दाखवली असं म्हणणं आहे. ते मोठं झाड होतं. थोडं कमी सुपारी, सुपारीचं झाड थोडं कमी आणि मोठी पानं होती. मला त्या शिंबी धान्य असेल असं नाही वाटत. कदाचित ती कडवी वेगळी असेल, कारण हे साधारण लोंब्यायण वगैरे अशाच जातीतलं असावं झाड असेल असं शक्यता कमी वाटते. कपिकच्चूची वेल येते, पण नाही सांगता येते. म्हणजे आता कटभी, काकांडला म्हणजे कटभी असं जर प्रकरण असेल, पुन्हा बघायला पाहिजे असणार अशा स्वरूपाचं. मे बी आता हेमासाने माझ्याकडे येतात औषधाला, तर त्यांच्याशी एकदा बोलून बघायला हरकत नाहीये. याचं आयडेंटिफिकेशन त्या काही करू शकतात का, काय असणार असेल. निशुका कपिकच्चू, ठीक आहे. जरा जोर कपिकच्चू. अष्टांग हृदयाच्या टीकेमध्ये निशुक असणारं जे आहे ते काकांडोला हे जरा जास्त जुळतंय कटभी किंवा असताना अशा स्वरूपाचं. कारण म्हणजे याच्यासारख्या कपिकच्चू सारख्याच बिया किंवा शेंगा, फक्त त्याला वर लव नाही असणार अशा स्वरूपाचं. तर ठीक आहे. म्हणजे हा जरा त्यातल्या त्यात जास्त जवळचा वाटतं. पण आता तशी व्हरायटी मिळते का असं बघायला पाहिजे व्यवहार का. बाहेर तुम्हाला या प्रकारची व्हरायटी मिळते का असं बघायला पाहिजे असणार. अजून कुशाम्र शिंबीचा काही उल्लेख नाही आलेला, पण मला असं वाटतं हे एकदा कोणीतरी जर केलं तयार माहिती काढून आणि पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन अलॉंग विथ फोटोग्राफ्स असं जर ठेवलं गेलं, तर कधीतरी त्यांनीच प्रेझेंट करायला हरकत नाही. त्याला प्रेझेंटर करता येईल आपल्या ग्रुपपैकी. आणि ते लवकर झालं, आपण अन्नस्वरूप विज्ञानीय संपेपर्यंत जर काही तयार झाले असं रूप असेल तर जास्त सोपं जाईल. मग त्याच्याकडे स्क्रीन देऊन ते सगळ्यांना बघता येईल आणि करता येईल. कोणी जबाबदारी घेणार असलात तर विचार करून ठेवा आणि मलाही कळवा असणार अशा स्वरूपाचं. मधुरा शीतला गुर्व्यो बलग्न्यो रूक्षणात्मिकाः स्नेहाढ्या बलिभिर्योज्याः विविधाः शिंबिका. त्या मधुरा शीतल गुरु बलग्न्य आहेत खरं तर त्यातही मगाशी कुठेतरी ते बल याच्या माशाच्या बाबतीमध्ये तो बल निर्माण करणारा असणारा अशा स्वरूपाचा म्हणून दिला होता. बल श्लेष्म पित्त श्लेष्म मलक पित्तकरच हा असणारा अशा स्वरूपाचा. पण बाकीच्या ज्या आहेत त्या बल कमी करणाऱ्या असणाऱ्या अशा स्वरूपाच्या आहेत आणि म्हणून बलवान माणसाने स्नेहाढ्य करूनच त्यांचा वापर करावा असं वर्णन आलं. तर बलग्न्य जर आहेत तर घ्यासेवन करावं कशासाठी असं आहे इशू राहील. पण कफपित्त संतृत्व अशा अर्थाने म्हणून किंवा सुप्य अशा अर्थाने म्हणून ते खरं सुरुवातीच्या गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्या असणार अशा स्वरूपाच्या दिल्या आहेत आणि म्हणून त्याचा वापर मर्यादित स्वरूपामध्ये
आणि स्नेहाढ्य अशा प्रकारचं करून करावा. तर त्या अर्थाने खरं आता इकडं जे मिसळ नावाचा पदार्थ आहे, उसळ हा त्यातला एक प्रमुख घटक, पण त्याच्या जोडीला फरसाण वगैरे असणार अशा स्वरूपाचं तेही पुन्हा हरभऱ्याचंच प्रकार. तर त्याला तरी मारून द्यायचं असं गोष्ट आहे. त्यातलं ते तिखट खूप बनवतात आणि त्या तिखटाला विरोध करण्यासाठी म्हणून स्नेह जास्त लागतो असं एक प्रकरण आहे. पण एवी तेवी त्याला तेलाचा जास्त वापर करणं, तेलाचा संबंध दिसेल इतकं तेल वापरणं असं इष्ट राहील असा एक भाग आहे. आणि कांदा लसूण हे याच्या जोडीला ठेवावेत असं म्हणण्यासारखीच परिस्थिती. हे सगळं विबंध आत्मान अशा प्रकारच्या गोष्टी असतील तर उसळीना कांदा लसूणाची जोड असावी, किंवा जो कांदा लसूण आलं असं स्वरूपाचा जो काही मसाला वाटलेला असणार तो त्याला असावा. फक्त ते कटुरसात्मक खूप करून खायची प्रथा आहे ती योग्य नाही असणार अशा स्वरूपाचं. पण या गोष्टीला काउंटरॅक्ट कसे करता येतील असा विचार ठेवावा. मे बी खोबरं हाही एक बरा ऑप्शन आहे यामध्ये. ताजं खोबरं वापरायला असणार अशा स्वरूपाचं, स्निग्ध असणार अशा स्वरूपाचं. त्या बलवान माणसांनीच सेवन करायचं आहे, त्यामुळे बल कमी झालं त्यांचं तरी त्यांना त्रास होणार नाही अशी त्याच्यामध्ये काळजी असणार अशा स्वरूपाची घ्यायची. स्निग्धोष्ण तिक्त कटुका कषाय मधुरस दिला. त्या स्निग्ध उष्ण तिक्त कटू कषाय आणि मधुर, तिक्त कटू कषाय मधुर असे 4 रस त्याच्यामध्ये आहेत. आणि एवढं करून कटू पाकी असणारा अशा स्वरूपाचा आहे, पण स्निग्ध आणि उष्ण आहे. मेध्य आहे असणार अशा स्वरूपाचं. आणि त्या अर्थाने खरं वापरायला हरकत नाही. आता सगळीकडे काय झालं, दाण्याचा कूट कॉमन झाला, शेंगदाणा कॉमन झाला आणि शेंगदाण्यामुळे दाण्याचा कूट हा कॉमन झाला. तर आपल्याकडचं मूळ वर्णन तिळाचंच आहे आणि तीळ मेध्य आहेत, तर आपण शेंगदाण्यापेक्षा तिळाचा कूट वापरणं जास्त बरं असणार अशा स्वरूपाचं. केशी आहे, वर्ण्य आहे, वातशमन करणारा आणि स्पर्शाला शीत असणारा अशा स्वरूपाचा आहे. मेधा अग्नी असंही वाढवणारा आहे, फक्त कफ आणि पित्त वाढवणारा आहे असं एक लक्षात त्याच्यामध्ये ठेवावं. आणि मूत्र प्रमाण कमी करणारा असणारा अशा स्वरूपाचा. तर एकंदर तिळाचे गुणधर्म जास्त बरे असणारे अशा स्वरूपाचे आहेत. आणि रसायन प्रयोगामध्ये काळे तीळ रात्री खाऊन चावून खायचे आणि वर गार पाणी प्यायचं असा एक योगालय असणार अशा स्वरूपाचा. दातासाठी जास्त उपयोगी पडणार असणार अशा स्वरूपाचं. तर या सगळ्या अर्थाने विचार करायचा झाला तर शेंगदाण्यापेक्षा मग तिळावरती शिफ्ट झालेलं किंवा त्याचा वापर वाढवणं असं जास्त बरं राहील. आणि कृष्ण तीळ प्रशस्त आहे जास्त. हो, तमनुचा आरोळ हा मिळतात त्याला. किंबहुना आधी काळे तीळ म्हणून जे मिळायचे ते लालसरच तीळ मिळायचे. आता ठार काळे तीळ मिळतात आणि ते कोळशा रंगवल्यासारखे असणार अशा स्वरूपाचे. रंगवलेले नाही आहेत म्हणजे रंगवल्यासारखेच दिसतात असणार अशा स्वरूपात. तरी काहीतरी नवीन व्हरायटी आली असं दिसतंय. पण पूर्वी नाहीतर काळे तीळ या नावाखाली काळसर तांबूस किंवा तांबूस अशा व्हरायटीज मिळायच्या. आणि शुक्ल ही व्हरायटी मूळची आहे का त्याला काहीतरी उद्योग करून ते शुक्ल होते असा आणखी वेगळा इश्यू राहील कदाचित. त्यांनी काही दिलं नाही काकाला. व्हरायटी वेगळी व्हरायटी आहे म्हणजे पॉलिश तीळ नावाचाच एक प्रकार. शुक्ल ही पण व्हरायटी आहे आणि त्याच्यात पुन्हा पॉलिश केलेले म्हणून पण मिळतात असणार. हा, स्नेहाचा भाग नसतो. त्या पॉलिश तिळांमध्ये स्नेह अजिबात नसतो. तेव्हा ओरिजिनल तीळ वापरावेत असंच प्रकरण राहील.
तिकडे गंधतेल वगैरे ह्या सगळ्या प्रकरणांमध्ये तर तिळांवरती आधी संस्कार करून घ्यायचे आणि मग तेल काढायचं असा एक उद्योग आहे. तेव्हा त्यातला जो स्निग्धांश असणारा अशा स्वरूपाचं जे काही प्रकरण आहे ते तुमचे संस्कार केल्यानंतर सुद्धा टिकून राहते असं त्याचा एकंदर अर्थ राहील. आणि म्हणून भाजी आमटीला काय असं काय जर की कूट घालायचा असेल कुठला असणार तर मग तिळाच्या कुटाचा वापर करणं असं एकंदर जास्त बरं राहील. मेधा अग्नी वाढवणारा असणार अशा स्वरूपाचा आणि अनिलापह असं एकंदर त्याचे वर्णन. आकसी जी आहे स्निग्धोमा स्वाद तिक्तोष्णा कफपित्त करी गुरु दृक्शुक्र कटुपाके तद्वत बीजम कुसुंभजम. त्या स्वाद तिक्त उष्ण कफपित्त वाढवणारे दृष्टी आणि शुक्र यांचा नाश करणारी विपाक कटू असणारे तेव्हा ते कफपित्तकारक आहे अळशी असं लक्षात घेऊन वात नाश करणारी असणारे अशा स्वरूपाचे आहे किंवा दुःखरूप असणारे अशा स्वरूपाची पण आहे. तर वापर किती करावा असं एकंदर काहीतरी ठरवावं. आणि कुसुंब बीज जे आहे करडईचं बी ते पण तशाच जातीचं असणार अशा स्वरूपाचं तशाच प्रकारचं वर्णन. माशोत्र सर्वेषु अवरहा यवकाः शूपजेषु. तेव्हा माश हा शिंबी धान्यामध्ये सर्वात अवर असणारा अशा स्वरूपाचा. आणि तरीही दक्षिणेकडे मी मगाशी म्हणलं तसं कदाचित फर्मेंटेशन हेच त्याचं कारण जास्त असेल. ते फर्मेंटेशन त्याचं जास्त चांगलं होतं म्हणून तो वापरात असेल. आणि शुकजांमध्ये यवक हा कनिष्ठ असणार अशा स्वरूपाचा. नवनधान्यम अभिष्यंती सेक्यं केदारजंचयत. अवर अवर म्हणजे कनिष्ठ कनिष्ठ हा अवर म्हणजे कनिष्ठ. काय करणे वापर जास्त झालाय का? नाही करत ते अजून 25 वर्षांनी मला ते वाईट आहे असं सिद्ध होईल. तोपर्यंत मधल्या पिढ्या बात होती त्या नाही वापरू. आपल्याकडे जास्त करून वर्णन येत आहे ते कसली चटणी आपण बनवतोय घरी आता जवस जवस. तर ते प्रमेहामध्ये किंवा याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आलेला असणार स्वरूप असतं तेव्हा ते मग त्यातल्या त्यात वापरावं असं. जवसाच तेल का बियाचं पण वापरलं. हा हा बरोबर. नाही मग हे आळशी म्हणजे काय जवसच आहे का? जवसच. तर ते प्रमेह किंवा याच्यासाठी जास्त पुढे प्रमेह पण निर्यात चिकित्सेमध्ये बऱ्याच ठिकाणी आलंय असणार. तर ते फार चांगलं अशा अर्थाने म्हणून नाही असं होईल. मग मे बी कदाचित तिळाचं तेल आणि हे असं काहीतरी वापरणं असं जास्त बरं पडेल याचा वापर लिमिटेड ठेवायचा असणार अशा स्वरूपाचं बरं पडेल असणार अशा स्वरूपाचं. लक्षात काहीतरी आणखीन वेगळा शब्द होता त्यामुळे कदाचित जास्त गोष्ट झाला तर
ऍक्च्युली हॅलो. तर ऑफलाईन झालेले आहेत. म्हणा या पुढच्या निघंटू रत्नाकर वगैरे अशा ग्रंथांमध्ये म्हणा त्या संदर्भातली जर माहिती गोळा करता आली आणि त्याचे फोटोग्राफ्स वगैरे जर देता आले तर जास्त चांगलं. आणि मग त्याचं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन की हे संस्कृत नाव अमुक अमुक आहे आणि त्याचं मराठी नाव अमुक अमुक, हिंदी नाव अमुक अमुक असणार अशा स्वरूपाचं किंवा अमुक स्पेसिसची. पिक्चर असेल तर हे असं दिसतं असणार अशा स्वरूपाचं. आणि मग त्याचे गुणधर्म अमुक अमुक आहेत किंवा काही गुणधर्मांमध्ये फरक आलेला असेल, सुश्रुतात काहीतरी वेगळं आहे, निघंटु रत्नाकरात काहीतरी वेगळं आहे, तर त्याची एक दोन अशा स्लाइड्स जर सगळ्याच्या बनवल्या तर एखादं लेक्चर ज्या व्यक्तीने हा उद्योग केलेला असेल त्याच त्याला आपण प्रेझेंटर करू. त्यांनी त्याच्या कॉम्प्युटरवरनं ते पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन अपलोड करायचं आणि त्याचा स्क्रीन दिसेल आणि तोच बोलेल असणार. मग बाकीच्यानी म्हणजे मी पण शंका विचारणाऱ्यांमध्ये असणार अशा स्वरूपाचा असणार. तर मग ह्याला जरा परिपूर्णता येईल. नाहीतर काय आपण सोडून दिलंय आता की हे आपल्याला यातलं काही माहिती नाही असणार अशा स्वरूपाचं म्हणून. आणि ज्याच्याविषयी माहिती आहे त्याच्याविषयी आपण आता बोलतोय. पण तसं झालं तर मग ते सोपं होईल असणार अशा स्वरूपाचं. कपिकच्छु मुलं मज्जा व स्रोतसावर कसा कार्य करता बिकॉज डोपामाइन प्रिन्सिपल ऑफ कपिकच्छु ऍक्ट्स ऑन पीडी. हे काय मला जरा गोंधळाच आहे. खरं जे पार्किन्सनिझम जो आहे तर कपिकच्छु मध्ये ते डोपामाइन सापडलेलं आहे आणि म्हणून पार्किन्सोनिझम मध्ये ते वापरावं असं अंतरकरांनी प्रचारात आणला असणार अशा स्वरूपाचं. पण तो पूर्ण ॲलोपॅथीचा विचार आहे. डोपामाइन हे पार्किन्सोनिझम वरचं औषध आहे, ते कपिकच्छु मध्ये आहे म्हणून कपिकच्छु याच्यामध्ये वापरायचं. आणि झेंडूनी HP200 नावाचं प्रॉडक्ट त्याच्यामध्ये लॉन्च केलंय असणार अशा स्वरूपाचं. आणि त्याचे डोपामाइन सारखेच परिणाम दिसतात असं आहे. पण ह्याचा दुसऱ्या आयुर्वेदिक अन्वयार्थ लावून म्हणून विचार करायचा झाला तर शेवटी पार्किन्सोनिझम हा वातव्याधी आहे. धातुक्षयात कोपा मार्गस्य आवरणे नवा असं पुन्हा त्याचं वातप्रकोपाचं कारण हुडकायला लागेल. जेव्हा धातुक्षयजन्य वातप्रकोप आहे आणि शुक्रक्षय आहे तिथं कपिकच्छु चांगलं औषध राहील. मग कपिकच्छूच असं नाही, एरंडमूळ किंवा शुक्रवर्धक अश्वगंधा वगैरे असणार अशी सगळीच औषधं त्यामध्ये राहू शकतील असा एकंदर अर्थ राहील. डोपामाइन आहे म्हणून कपिकच्छु वापरावं हे इंटिग्रेटेड विचार असलं ते खरं म्हणजे तो ॲलोपॅथीचाच विचार आहे. तो काय आयुर्वेदाचा त्यात काही संबंध नाही राहत. पण कपिकच्छूचा जर उपयोग होतो असा आहे तर त्याच्या शुक्रवर्धकत्वाचा आणि पार्किन्सोनिझमचा काहीतरी संबंध असू शकेल असं राहील किंवा इतर कुठल्या तरी कॅरेक्टर्समुळे त्याचा उपयोग होऊ शकतो असं राहील. आणि म्हणून मज्जावह स्रोतसे आणखीन वेगळं झालं. हे मुळात शुक्राचं झालं तर प्रतिलोमक्षय आहे समजा अशा स्वरूपाची कल्पना केली धातुक्षयजन्य वातप्रकोपामध्ये असणार अशा स्वरूपाचा. आणि शुक्रक्षय आणि मग मज्जावह स्रोतसाचा क्षय. पण अस्ताम मज्जने संशयितम भ्रमस्थिमिर दर्शनम ही लक्षणं काही नाहीये त्याच्यामध्ये. मज्जाक्षय असं त्याचं आयुर्वेदीय निदान व्हावं अशी परिस्थिती नाही असणार अशा स्वरूपाचं. तेव्हा आयुर्वेदीय निदानामध्ये कंप हाच काहीतरी मुद्दा महत्वाचा असणार अशा स्वरूपाचा राहतो. आणि कंप हे वाताचं लक्षण आहे, त्याच्याविषयी काही वाद नाही. किंवा चलगुण वाताचा आहे म्हणून त्याच्याशी संबंध राहील. पण हा टोटल मॉडर्नचा विचार असणार अशा स्वरूपाचा आहे. तेव्हा शुक्रक्षय असं आमचं निदान असेल तर कपिकच्छूचा विचार करावा असं, आणि धातुक्षयजन्य वातप्रकोप आहे असं असेल तर त्याचा विचार करावा असणार. HP200 हे बाजारात मिळतं. पण या सगळ्यांमध्ये पार्किन्सोनिझमच्या विकारांमध्ये इनव्हॉलंटरी मुवमेंट्स खूप होत राहतात आणि त्याच्यात शक्ती जाते सगळी असं आहे. अभ्यंग नियमितपणे करत राहिलं तर बल टिकायला बऱ्यापैकी उपयोग होतो. आणि कधीही एल-डोपा एकदम थांबवायचं नाही ही गोष्ट अगदी पक्की लक्षात ठेवायची. पार्किन्सोनिझमचा पेशंट ट्रीटमेंटला आला
तर आहे तो डोस चालू ठेवून आपली औषधं सुरू करायची आणि ग्रॅज्युअली त्यांच्या औषधाचा डोस कमी करण्याचा प्रयत्न करायचा. एकदम थांबवलं तर पेशंट गाळात जातो आणि त्याला पुन्हा वर आणणं प्रॅक्टिकली अशक्य होऊन बसतं. तेव्हा हा एक त्याच्यातला महत्वाचा मुद्दा. आणखीन कोणाला काही विचारायचं आहे का? स्वरूपाचं मृदुत्व आहे असणार अशा स्वरूपाचं. तर एक मला असं वाटतंय जसं जसं वय वाढतं असणार स्वरूपाचं तसं एक प्रकारचं कठीणत्व किंवा कठोरत्व